तर नमस्कार. आज दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आता बापूरावांना काही प्रश्न विचारतो. बापूराव आपल्याला सांगतीलच की त्यांना ह्या गोष्टी कशा काय दिसल्या, समजल्या. आणि बापूरावांचं एवढं बोललो बापूरावांबरोबर, पण शेवटी एक कळलं की जनतेचा जो टॅक्सचा पैसा आहे तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे. हे एकदम सामान्य मत या माणसाचं आहे. त्यासाठी हा जो घोळ झाला आहे का नाही, तो बाहेर येणं गरजेचं आहे. त्यासाठी तिने मला मदतीसाठी बोलवले आणि त्यांच्याकडून आपण प्रश्न उत्तर घेऊ. आपण कसं आहे, काय आहे, यांच्याकडे ती कागदपत्राची एवढी मोठी फाईल आहे आणि बघूया आपण ह्याच्यानं किती काय काय घोळ झाले, कसं झाले, काय झाले. तर बापूसाहेब, आता विषय सांगा की हे जे 9,63,00,000चा जो घोळ तुमच्या डोळ्यात आला, तो आला कसा तुमच्या डोक्यात? ज्यावेळेस डोंगरी विकास आराखडा योजना माननीय आमदार शंभूराज देसाई साहेबांनी डोंगर भागातील विकासासाठी आणली होती. त्याच्यामध्ये जे टेंडर निघालं गेलं, म्हणजे टप्प्यानं टेंडर निघालं गेलं, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की हे टेंडर फक्त एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिले गेले, कुंभार इलेक्ट्रिकलनं दिले गेले. कुंभार इलेक्ट्रिकल यांना दिल्या गेल्यानंतर खरंच त्या ठिकाणी कामं झाल्यात नाही झालेली, किंवा हा जनतेच्या टॅक्समधला पैसा आहे, ते शासनाने जे दिलेला आहे ते विकास कामासाठी दिला आहे. त्याचा विकास कामासाठीच वापर झाला पाहिजे. काय मग मी RTI मधनं माहिती घेतली. RTI मधनं माहिती घेऊन बघितलं जी माझ्यासमोर जी बिलं आली, ही जी बिलं आहेत पूर्ण सगळे, ही जी बिलं आली गेली, तर ह्या बिलावरती कुंभार इलेक्ट्रिकल सर्व्हिसेस हे बिल बनवलंय कोणी? कुंभार इलेक्ट्रिकलनं बनवलं. ह्याच्यामध्ये टिकमार्क कोणी केलं, तपासणी कोणी केली, तर ह्या अधिकाऱ्यांनी केली. तपासणी कोणी केली तर अधिकाऱ्यांनी केली. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, आता आपण एक बिल तुम्हाला सांगतो. एक बिल आहे, तारीख बी नाही याच्यावर, त्याच्यावर तारीख नाही आहे. LT पोल रिप्लेस वर्क अंडर मुंडे आणि तांबे येसो. म्हणजे मुंड्याला एक सेक्शन ऑफिसर बसतो महावितरणचा, आणि तांब्याला एक सेक्शन ऑफिसर बसतो. मग हे जे काम आहे त्या कुठल्या तरी गावामध्ये झालं. कोणत्या गावामध्ये झालं तर ह्याच्यामध्ये नाही, कुठल्या गावात किती पोल उभे केले, 2 केले, 3 केले, काय 5 केले, 10 केले, टोटल 54 पोलचं काम. 54 पोलचं काम असताना ह्याच्यामध्ये त्याला लागणारं ते मटेरियल प्लस ज्यावेळेस पोल उभा करताना जो खड्डा खणला जातो त्याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरण करावं लागतं. म्हणजे तसं बिलामध्ये लिहिलंय, कॉन्क्रिटीकरण करावं. तर कॉन्क्रिटीकरण का करावं, तर बाबा खाली पोल गंजू नये. मातीमुळे पोल गंजतो, वाकतो, मोडतो, उद्या काही होईल, लाईन पडू शकते, किंवा जे आम्हाला म्हणजे आपण बघतोय ते कंडक्टर असतात लाईन, बाबा आपण असं दुर्घटना बघितल्यात की शेतामध्ये बाबा कुठंतरी पडली, कोणतं शॉक लागून मेलंय, हे झालंय, किंवा एखाद्याचा ऊस जळलाय, हे झालंय. हे बघणं गरजेचं कुणाचं काम आहे, तर महावितरणच्या अधिकाऱ्यांचं. तिथला जो असणारा अधिकारी काय वरिष्ठांनी त्याला आदेश दिले पाहिजे की ह्याप्रमाणे काम झालंय का. मग हे जर 54 पोलचं काम झालंय काय, तर बाबा ह्यानं जुने पोल काढायचं बिल लावलंय 390 रुपयानं. 47 पोलचं बिल आहे. 47 पोल काढले गेले, तर हे 47 पोल त्या कॉन्ट्रॅक्टरनं जमा कुठं केले पाहिजे? ओगलेवाडीच्या स्टोरला जमा केले पाहिजेत ना. मग त्याची काहीतरी पोच घेतली पाहिजे, कारण त्याला बिल पास करायचं, काम केलंय म्हणजे त्याला बिल पास करायचं. तर हे असं लक्षात आलं की जुने पोल त्याचं असणारं मटेरियल त्या बिलाला पोचच नाही, गेट पासच नाही. आता विषय भिसे साहेबांचा विषय काय माहिती का की बाबा ह्यांनी RTI टाकून सगळ्या गोष्टी करून एवढी मोठी फाईल त्या प्रोजेक्टची तयार केलेली आहे. उगाच तर तयार केलेलं नसणार. A to Z कागदपत्र सगळे याच्यामध्ये आहेत. त्यांनी बाबा
22-23 पासून तक्रारी 22-23 करतोय पासून वरिष्ठांच्याकडे. वरिष्ठांच्या आणि महावितरणाचे सही शिक्के वगैरे तुम्हाला सगळं दिसेल. आणि 2024ला रिजनल डायरेक्टर प्रादेशिक अधिकारी पुणे यांना मी पत्रव्यवहार केला होता. त्यांनी त्या पत्राच्या अनुषंगाने काय खाली पत्रव्यवहार बी केलाय की ह्याच्यामध्ये तुम्ही जी काही चौकशी करून कारवाई करा. त्यानंतर 3 एप्रिल 2024ला प्रभारी अमित बारटक्के साहेब अधीक्षक अभियंता प्रभारी होते तिथं. त्यांनी 3 एप्रिलला त्यांनी पत्र दिलं होतं की ह्या झालेल्या कामाची चौकशी करून ह्याच्यामध्ये समिती गठीत करा. समिती गठीत करून जे काय असेल तो अहवाल वरती पाठवा त्याच्यामध्ये चौकशी करून. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा समिती गठीत केली, परंतु काय चौकशी केली नाही केली किंवा कॉन्ट्रॅक्टरशी काय ह्यांचं हे झालं ते काही कळालं नाही. यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्या समितीचा अहवाल सुद्धा मला अजूनपर्यंत ह्यांनी दिला नाही. विचार करा, जो तक्रारदार आहे की ज्याला वाटते की बाबा या 9,63,00,000 जे काम आहे त्याच्यामध्ये कुठेतरी घोळ आहे. गोळ नाही, हे जनतेच्या समोर आलं पाहिजे ना. जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे. पैसा आहे. सामान्य माणसाला अधिकार आहे तो बाबा आज मी बघण्याचा. लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, माझं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतात हे अधिकारी. कोणाच्या सांगण्यावरनं तर कॉन्ट्रॅक्टरच्या सांगण्यावरनं. आज मी 4 मार्चला आंदोलनला बसलो, अमरण उपोषणला 7 दिवस आंदोलनला बसलो होतो. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या त्यांनी येऊन सांगून किंवा अधीक्षक अभियंता यांच्याशी चर्चा करून, त्याच्या अगोदर माझी अधीक्षक अभियंत्यांच्याकडे हीच मागणी होती की 9.63 कोटी जो खर्च झालाय त्या डोंगरी विकास आराखड्यामध्ये, ज्या गावामध्ये झालाय, जिथं जे काम झालंय, या कॉन्ट्रॅक्टरनं काम केलंय, त्याचा पोल टू पोल चेक करायचा. काय खरंच काम झालंय नाही झालेलं का, अधिकाऱ्यांशी संगनमत करून यांनी बिलं काढल्यात अशीच. मग मी ह्यांना एकच सांगितलं, मी पैसे भरायला तयार आहे तुमच्या अधिकाऱ्यांचे. किंवा सांगा तुमचे बाबा, समजा आता तांब्यातनं सुरुवात करू किंवा पाटणमधनं सुरुवात करू किंवा तारळी भागातनं सुरुवात करू, कुठलंही गाव सांगा, त्याला जो काही खर्च तुमचा येत असेल तो मी देतो. फक्त माझे 2 प्रतिनिधी घ्यायचे, त्यांच्या समोर सगळ्या कामाची तपासणी झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे तर तुमच्या बरोबर तिथला असणारा सर्वे, त्यातल्या जो कोण एसओ असेल, सेक्शन ऑफिसर असेल, ते काम करताना त्यानं केलेला सर्वे, नकाशा आणि इस्टिमेट कॉपी ते घेऊन तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये जर नाही काय घोळ झाला तर मी सांगतोय ना वारंवार की माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. तुमची मी कॉन्ट्रॅक्टरची किंवा महावितरणची जर बदनामी करतो माझ्यावर करा ना. मग जर एवढं सांगून सुद्धा आज हे कार्यकारी अभियंता आहेत, त्यांना वारंवार सांगून मग त्यांनी असे अपशब्द वापरायचे की आता एक घ्या, ह्याच्या मागं दुसरे कार्यकारी अभियंता होते बुंदेले साहेब, त्यानंतर हे आले. कुणाच्या विभागामध्ये काम झालंय, ह्याच ऑफिसच्या विभागामध्ये काम झालंय ना. मेन ऑफिस ओगलेवाडे, तिथं काम झालंय. मग हे नाही म्हणायचं का की समजा आता मी जर दाद मागायची तर वरिष्ठांनाच मागणार ना. मग हे काय म्हणायचे की माझ्या पुढे आंदोलन कशाला करताय, काय ज्यांना पत्र दिले त्यांच्याकडे आंदोलन करा. अहो पण पत्र तुम्हाला सुद्धा दिले ना, परत कारवाईसाठी माहितीसाठी तुम्हाला बी दिले ना. तुमच्या विभागाअंतर्गत काम झाले, तुमची जबाबदारी येतेच ना काम करायची. त्यांनी काय आम्हाला भेटायला गेल्यावर, आम्ही चर्चेला गेल्यावर म्हणायचं मला तुम्ही कुठं पत्र व्यवहार केलाय प्रतीमध्ये कारवाईसाठी, मला माहितीसाठी दिले, मी माहिती बघणार आणि विषय सोडून देणार. मग कशाला पगार घेताय तुम्ही महावितरण? सोडून द्यायचं म्हणजे काय, तुमच्या विभागात काम झालंय हे तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला कशाला मॅन पॉवर पाहिजे? तुम्ही तुमच्या सेक्शन ऑफिसरला एखादं पत्र काढलंय, बाबा तुझ्या गावामध्ये 4 पोलचं काम झाले, तुझी टीम घे आणि तक्रारदारांची प्रतिनिधी घे काय आणि चेक करा ना. आता ह्याच्या आधी मित्रांनो, जेव्हा ह्यांनी ते तक्रारदार हे स्वतः होते, पहिल्यांदा समिती बसली होती. समिती बसल्यावर जी तक्रारदार असतो, नियमानुसार काय का सांगतो, जो तक्रारदार असतो त्याला घेऊन ते सर्वे करायचा असतो. पण त्यावेळेला तो सर्वे झालेलाच नाहीये तक्रारदार असताना. पहिल्या समितीनं कुठलीही चौकशी केली नाही किंवा काही केलं नाही, त्याचा अहवालही केला नाही. त्याच्यावरती वरिष्ठांनी कारवाई करणं गरजेचं होतं. गरजेचं होतं, नक्कीच. त्यानंतर
पुन्हा मी आंदोलनाची पत्र दिली, उपोषणाची पत्र दिली, पत्रव्यवहार करायला लागलो. नंतर अधीक्षक अभियंत्याने यांना सांगितलं की बाबा समिती नेमाली, की पत्र दिलं ह्यांना. त्यावेळेस ह्यांनी समिती नेमली. मग एका कामामध्ये डबल समिती नेमायची का? तुम्हीच सांगताय की नाही एका कामात डबल समिती नेमू शकत नाही. मग पहिल्या समितीनं केलेला अहवाल मला द्या ना. तर तो झालाच नाही. अजून अहवाल पण भेटून झालाय समितीनं. मग त्या सर्वे केला आणि अधिकाऱ्यांना- त्याचा अहवाल झाला नाही असं कधी होऊ शकतं का? मग त्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ना. झाली पाहिजे. पहिली जी कोण समितीत होती त्यांच्यावर कारवाई ही वरिष्ठांनी केली केली पाहिजे. पाहिजे. हा त्याचं जेव्हा दुसरी समिती नेमायची आहे तेव्हा अधीक्षक अभियंत्यांनी वरती पत्र द्यायला पाहिजे होतं हो. की बाबा पहिली समिती नेमली होती. त्याच्यामध्ये दाखवतो की म्हणतो माझ्याकडे पत्र आहे. बरं असं काही नाहीये की या माणसाकडे काय कुठलं पत्र नाहीये, कुठला अर्ज केला नाही. वारंवार यांनी अर्ज केला. 2000 किती पासून तुमचा हा संघर्ष झाला? 22-23 पासून 22-23 पासून. आज 26 आता संपल काही महिन्यामध्ये, पण अजून ह्या माणसाचा संघर्ष चालू आहे. एकदम लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत आहेत. आंदोलन करताना पण यांच्यावर दबाव येतोय. बरं जर अधिकाऱ्यांना माझं मत काय आहे की जर तुम्ही जर या गोष्टी केलेल्या नाहीयेत तर तुम्ही जे हे म्हणतात की स्वतः म्हणतात की मी फौजदारी गुन्हा घ्यायला तयार आहे, की मी फक्त म्हणतोय की जे काम झाले की जी चौकशी झाली पाहिजे, त्याचा सर्वे झाला पाहिजे की ते काम योग्य पद्धतीनं झालंय नाही झालंय. जे जुनं मटेरियल आहे ते जुनं मटेरियल इथं पोच झालंय का नाही स्टोअरला आला असला तर बाबा त्याची एक गेट पास असतो, तो गेट पास कुठं आहे, ते मटेरियल कुठं आहे. जर आहे सगळं तर मग यांना तसं दाखवा ना. पण ते पण दाखवत नाही अधिकारी. आता यांच्याकडेच पत्र येते हे. आता हे 2026 19 जानेवारी 2026 पत्र आहे. कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते बर. त्यांनी मला पत्र दिले मागच्या समितीच्या अनुषंगाने. माझं आमरण उपोषण आंदोलन नोटीस होतं त्याच्या संदर्भात दिलंय की ऑफिस ऑर्डर जावं क्रमांक टाकलाय त्यांनी 19/7/2024 नुसार सदर बाबी अध्यक्ष आहेत ते अतिरिक्त कार्यकारी अभियंता SK पाटील हा त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेली. दीपक गारे उपकार्यकारी अभियंता, राहुल शेलार उपव्यवस्थापक आणि मोजीब मुजावर सहाय्यक अभियंता यांनी काय केलं, यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती व समितीचा अहवाल 7 दिवसात सादर करण्याबाबत ऑफिस ऑर्डर मध्ये सूचित करण्यात आले होते. सदर समितीने स्थळ पाहणी व चौकशी केल्याचे समजते, परंतु आजपर्यंत सदर समितीचा अहवाल अप्राप्त आहे. ही चुकी कुणाची आहे? तुमच्या अधिकाऱ्यांची. मग ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना. ही जी कोण आहेत ना अधिकारी, ही जे आहेत ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आज मी 4 मार्चला आमरण उपोषणला बसलो होतो. 7 दिवसाचं माझं आमरण उपोषण झालं. मी ज्या दिवशी बसलो त्या दिवशी माझी चुलती एक्सपायर झाली, तरी सुद्धा मला इथं बसावं लागलं. उठून गेलो असतं तर यांनी माझी बदनामी केली असती, तरी मी बसलो. परत वेळ काढोपाना करायला अधीक्षक अभियंत्याने 45 दिवसाची मुदत घेतली आणि त्याच्यामध्ये काय दिलं की त्या कॉन्ट्रॅक्टरला जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्याचं बिलं काढायचं नाही, त्याला कुठलंही नवीन काम द्यायचं नाही. 45 दिवस होऊन अजून आता 2 महिने होत आले. काय तो जसा काम करायचं तसा कॉन्ट्रॅक्टर काम करतोय. तो येतोय, त्याची माणसं येतात, तिथं कामं करतात. तो येतोय, हे अधिकारी केबिनमध्ये घेऊन बसतात. काय यांची कामं चालू आहेत. हां मग तुम्ही माझं जे चाललेलं आंदोलन आहे लोकशाही मार्गानं, मी तुम्हाला काय जो भ्रष्टाचार झालाय ते उघड करण्यासाठी मी इथं बसलो. जर कामं झाली असतील, माझं म्हणणं आहे ना, पोल टू पोल चेक झाला पाहिजे. आता गाव टू गाव पोल टू पोल चेक झाला पाहिजे. मी आज सुद्धा सांगतो की इथले स्थानिक आमदार जे आहेत, पाटण तालुक्याचे आमदार साहेब आहेत, त्यांना सुद्धा सांगतो की ह्याच्यामध्ये लक्ष घालून काय आपण लक्ष घालावं आणि ह्या पूर्ण कामाची चौकशी करा. हे प्रकरण दाबतंय कोण दाबायला लागलंय, काय यात कामं झाल्यात नाही झालेली. मी सांगतोय ना झालेलीच नाहीत, किंवा झाले असतील तर सगळे चुकीच्या पद्धतीनं झाल्यात. सगळे अनियमितता झाली सर्व कामात. मग दाखवणं पोल टू पोल चेक झाला पाहिजे. आता जे माझं आंदोलन चालू आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन चालूच ठेवणार. आणि आता त्यांनी एक पत्र दिलेलं आहे की जर
हे आंदोलन असं चालू राहून जर ह्या गोष्टींवर जर कारवाई झाली नाही तर 15 ऑगस्टला हे काय करणार आता भिसे साहेब तुम्ही सांगा. मी आता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बांद्रा मुंबई प्रकाशगड जे MD साहेब आहेत त्यांना मी पत्र दिलेलं आहे की वारंवार मान्य कार्यकारी अभियंता यांना वारंवार भेटायचं, त्यांच्याशी चर्चा करायची की बाबा तुम्ही कारवाई कधी करणार, काय करणार, जर हे जुने पूल आहेत ते कुठं गेले, काय झालं या पोलचं, तर ह्या बिलांना जर पोल जर गेटपास जर जोडले नसतील, त्यांच्या स्टोअरला माहिती अधिकारमध्ये माहिती घेतली, त्याच्या स्टोअरनं दिलं की पूर्ण सगळा संच पाहता गेटपास कुठंच दिसून येत नाहीत, म्हणजे पोल जमा झालेलेच म्हणजे नाही. स्वतः अधिकारी ज्यांना तुम्ही माहिती अधिकार टाकून जी माहिती मागवला त्याच्यामध्ये स्वतः अधिकारी ते सांगतायत की याला गेटपास जोडलेला नाही, गेटपास अजूनपर्यंत जोडलेलं नाही ना. त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण बघितलं स्टोअरची सगळी चौकशीच केली, जे संच असतो पूर्ण रजिस्टर असतं त्याची तपासणी केली असता कुठंच गेटपास दिसून येत नाही. बघा लिखी पत्र आहे माझ्याकडे. बिलं कशी निघली हे सगळ्यात मोठं मला एक प्रश्न पडलाय की बाबा गेटपास नसताना पण जर बिलं निघत असतील आणि सगळीकडे जे पत्र आहेत जे जे उपविभागीय कार्यालय आहेत, उंबरज असेल त्याच्या अंडर काम झाले तो तारळे भाग वगैरे सगळं आहे, डोंगरबाग तिथं मल्हारपेठ असेल त्याच्या अंडर बाबा ढेबेवाडी वगैरे सगळं आहे. काय काही आपल्या कराड R1 R2 उपविभागीय कार्यालय आहे विजयनगरला, त्यांच्या अंडर जी गावं येतात तिथले आहेत. त्यानंतर तुम्हाला पाटण मधल्या उपविभागीय कार्यालय आहे त्याच्या अंडर जी गावं येतात सगळ्यांची बिलं माझ्याकडे. हा मग सगळ्यांनी मला पत्र दिलं, त्यांच्याकडे कुठंच नाहीत गेटपास, हे लेखी पत्र आहेत त्यांची माझ्याकडे. व्हिडिओ मध्ये खाली तुम्हाला जुने पोल जमा केले तर त्या कॉन्ट्रॅक्टनं कुठनं तरी पोच घ्यायला पाहिजे. बरं ठेवले असतील तर कुठे ठेवले मग पोल, गेले कुठं, कुणी खाल्ले, मग त्याची बिलच कशी पास केली. ज्यांना पण काय अडचण असेल तर एवढी मोठी फाईल भिसे साहेबांनी तयार केल्या म्हणजे काहीतरी 100% घोळ असेल म्हणूनच केली असेल ना. बाबा एवढा माणूस जर एखादं कागदपत्र दाखवत असेल, सही शिक्का सगळं अधिकारी लोकांचा आहे, महावितरणचा शिक्का आहे, त्याच्यावर काहीतरी घोळ असणार आहे. बाबा हे स्वतः तोंडून म्हणतायत की बाबा मी फौजदारी गुन्हा घ्यायला तयार आहे, तुमच्या माणसांचं पैसे भरायला तयार आहे, फक्त जे ग्राउंड लेवलवर जाऊन तिथं एक समिती एकदा ऑलरेडी समिती स्थापन झाली, एकदा समिती झालेली आहे. दुसरी समिती ज्यावेळेस झाली माझं लेखी म्हणणं घेतलं समितीनं. आता मी दाखवतो तुम्हाला एक मिनिट. हे आहे समितीचं आमचं कधी झाली चौकशीची तारीख हे 18/2/2026 तेव्हा जी समिती बसली त्याचे समितीचे म्हणजे दुसरी समिती त्याचे अध्यक्ष आहेत राजेंद्र बाबू बारसिंग. चौकशी समिती अध्यक्ष तथा अतिरिक्त कार्यकारी अभियंता कराड. त्यानंतर पहिल्या समितीचेच दीपक गारे, त्यांना माहित होतं, ते तरी होते ना, त्यांना जाब विचारणं काम होतं. पहिली समितीचं काय झालं बाबा, त्याच्यामध्ये काय कारवाई झाली होती, तो सुद्धा प्रकरण ह्याने दाबलं, त्यांना विचारणं काम होतं. ते इथंच होते ना, त्यांची बदली झाली नव्हती, बाकीच्यांच्या बदल्या झाल्या होत्या ना, वरिष्ठांचं काम होतं ना. तरी सुद्धा त्यांना इथं त्यांची समितीत नेमणूक केली. कुणी केली तर कार्यकारी अभियंता मोहिते साहेब. त्यानंतर साहिल इक्बाल आतार चौकशी समिती सदस्य सहाय्यक अभियंता कराड विभाग. सागर रमेश मळगे उपव्यवस्थापक महसूलचे. मी स्वतः तक्रारदार आणि त्यांचा लेखनिक सागर डोबल हे आमच्या सगळ्यांच्या सह्या आहेत. त्यावेळेची समिती झाली कधी हे माझं मी पूर्णपणे माझ्याकडं थोडीच माहिती आहे, जास्त नाहीये. हे थोडीच माहिती दिली त्याने RTI मध्ये, ते माझी फसवणूक केली त्यांनी मागच्या ह्याच्यामध्ये. RTI मध्ये पण फसवणूक RTI टाकतो कशासाठी, पूर्ण 9.63 कोटी कामाची जिथं जिथं काम झालं त्याची मी मागणी केली होती, त्यातली थोडी त्यांनी दिले. याने एस्टिमेट मागितला असता, यांना एस्टिमेट पण देण्यात आलेलं नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आता सुद्धा मी RTI टाकलाय, वर्क ऑर्डरने एस्टिमेट मागतोय. आता तुमच्याकडे वर्क ऑर्डर नाहीत का, तुमच्या अंडर काम झालंय, त्यांचं म्हणणं काय आम्ही आता सातारमधनं मागवली. म्हणजे आता हे वेळ काढूपणा बघा. आता हे काय करणार, 30 दिवस झाले की म्हणणार पुन्हा अपिलात या. म्हणजे आम्ही इथं आता आंदोलनला आता काय कायमच बसतो का असं म्हणलं. त्यासाठी मी एक निर्णय घेतलाय आता की कार्यकारी अभियंत्यांना ज्यावेळेस आम्ही भेटलो, धरणी आंदोलनाला बसलो, त्या दिवशी आम्ही भेटलो त्यांना. साहेब म्हणले काय असं तसं आंदोलनाचा विषय निघाला, तर ते काय म्हणले
की मी आत्तापर्यंत तुम्ही फक्त मला माहितीसाठीच पत्र दिले, मला कुठं दिले तुम्ही कारवाईसाठी? मी आणि माझे प्रतिनिधी होतो त्यावेळेस म्हणले मला तुम्ही पत्र द्या, मी कारवाई करतो. ठीक आहे म्हणलं साहेब, तुम्हाला त्यांना प्रतिमध्ये त्यांना मी पत्र दिलंय, तारीख सांगतो. बरं, 2 अधिकारी होऊन गेलेला असं काय नाहीये की तिने बाबा बदली झाली म्हणून बाबा पहिलीच कागदपत्र आहे. बाबा दुसरे जे अधिकारी आहेत त्यांना पण यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. पत्रव्यवहार करून पण ह्या गोष्टींवर जर कारवाई होत नसेल तर मग 100% कुठेतरी घोळ आहे, म्हणजे 100% कुठेतरी भ्रष्टाचार झाला. माणूस स्वतः ओरडून सांगतोय की स्वतः ओरडून माणूस सांगतोय की बाबा मी पैसे द्यायला तयार आहे अधिकाऱ्यांचं तिथलं येण्या जाण्याचं, आणि जर मी चुकीचं ठरलो तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. स्वतः माणूस कुठनं म्हणत असेल तरी पण जर चौकशी होत नसेल तर मग 100% वाटतच नाही का ते कुठेतरी घोळ आहे म्हणून. आणि 100% घोळ आहे म्हणून तर माणूस 23 दिवस 30/6 मी पत्र दिले त्यांना. 30/6/2026 म्हणजे मागच्याच महिन्यात. मागच्या महिन्यात मी त्यांना पत्र दिले कार्यकारी अभियंत्यांना. ते म्हणले होते मला पत्र द्या, मी कारवाई करतो. लगेच त्यांना पत्र दिलं. अजून सुद्धा त्या पत्राला त्यांनी उत्तर दिलेलं नाही. म्हणजे काय चाललंय? अधिकारी लोक पण त्या पत्राला अनुसरून उत्तर देत नाही. म्हणजे वाचवायचं कुणाला चाललंय? म्हणजे 100% ह्या 9,63,00,000 मध्ये एक खूप मोठा भ्रष्टाचार बाहेर आलेला आहे. फक्त तो बाहेर आणण्यासाठी